हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी मुगाची डाळ टाकून कांद्याची पात बनवणार आहे. त्यासाठी पहिलंच मी कांद्याची पात बारीक चिरून आणि आता स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर आता धुवून झाल्यानंतर याला काढून घेऊया आणि कांद्याची पाणी नितळण्यासाठी काढून ठेवूया. दुसऱ्या साईडला मी मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत आणि लसूण 2-3 पाकळ्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आता पातीतलं पाणी पण छान असं नितळलेलं आहे. आणि दुसऱ्या साईडला बघा शेंगाचं बी भाजून घेतलेलं आहे. आता याचं मोठं मोठं कूट वाटून घ्यायचं आहे, लय बारीक करायचं नाही आहे. तर इकडं मी मिरचीचा ठेचा वाटून घेणार आहे. याच्यामध्ये 4-5 पाकळ्या लसूण, हिरवी मिरची आणि जिरे आणि कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकून याचा मस्त असा ठेचा बनवून घेणार आहे. तर आता ठेचा बनवून झाला आहे. आता मी लगेचच कढई ठेवलेली आहे गरम करायला. कढई छान अशी गरम होऊ द्यायची आहे. आता कढई गरम झाल्यानंतर एक पळीभर मी तेल घालून घेतलेलं आहे. आता तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. तोपर्यंत मी इकडं मुगाची डाळ घेतली आहे, स्वच्छ धुवून थोडीशीच घालायची आहे मुगाची डाळ. त्यानंतर तेल पण गरम झालं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जिरे घालून घेतलेले आहेत आणि मोहरी घालून घेतली आणि चांगलं हे तळून घ्यायचं आहे. आता हे तळून झाल्यानंतर याच्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा घालून घेतलेला आहे आणि लसूण दुसरा मी घातलेला नाही आहे, कारण मी ठेच्यामध्ये होता त्याच्यामुळं लसूण घातलेला नाही दुसरा. तर आता छान परतवून घेतलं. त्यानंतर याच्यामध्ये कांद्याची पात घालून घेतली, छान अशी परतवून घेतली तेलामध्ये कांद्याची पात. त्यानंतर थोडीशी हळद आणि मुगाची डाळ टाकून घेतली आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये दुसरं पाणी घालायचं नाही आहे, कारण पात धुतल्यानंतर याच्यामध्ये पाणी जे गेलं होतं त्याच पाण्यामध्ये छान अशी पात शिजली जाते. तर बघा वरून 2-3 चमचे शेंगदाण्याचं कूट घातलं, चवीनुसार मीठ घातले आणि एक 5 ते 10 मिनिट चांगली आपल्याला पात शिजवून घ्यायची आहे, कारण मुगाची डाळ आहे तर थोडं शिजायला वेळ लागतो. त्याच्यामुळं एक 5 ते 10 मिनटामध्ये होऊन जातं. मस्त असे 10 मिनटं झाल्यानंतर आपली कांद्याची पात मुगाची डाळ टाकून तयार झालेली आहे आणि ह्याला तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता. खूप छान बनते एकदम कमी साहित्यामध्ये. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.